आणि यानंतर एक मोठी बातमी, एकनाथ खडसेंनी अमित शहांची भेट घेतलेली आहे आणि दिल्लीमध्ये ही भेट झाली आहे। रक्षा खडसे सुद्धा यावेळेला उपस्थित होत्या। रक्षा खडसे या नवनियुक्त मंत्री आहेत। रक्षा खडसे आणि एकनाथ खडसे या दोघांनीही अमित शहांची भेट घेतली। राज्यामध्ये अजूनही एकनाथ खडसे भाजपच्या प्रतीक्षेत आहेत, भाजप प्रवेशाच्या प्रतीक्षेत आहेत आणि त्याच पार्श्वभूमीवर ही भेट महत्त्वाची मानली जाते। तर एकनाथ खडसेंनी भाजपची साथ सोडून काही वर्षांपूर्वी राष्ट्रवादी सोबत जाण्याचा निर्णय घेतला, पण लोकसभा निवडणुकांच्या तोंडावर एकनाथ खडसे पुन्हा एकदा स्वगृही परतल्याचं चित्र पाहायला मिळालं। त्यांनी दिल्लीत जाऊन भाजपच्या वरिष्ठ नेत्यांची भेट घेतलेली होती, पण त्यानंतर राज्यामध्ये त्यांच्या भाजप प्रवेशाचा सस्पेन्स मात्र कायम राहिला। महाराष्ट्रातला भाजपचा एकही मोठा नेता खडसेंच्या भाजपच्या प्रवेशाबद्दल थेटपणे कोणतेही वक्तव्य करताना दिसत नाही आणि अशातच एकनाथ खडसे आणि रक्षा खडसे दोघांनीही केंद्रीय गृहमंत्री आणि सहकार मंत्री अमित शहांची दिल्लीत जाऊन भेट घेतली आहे। त्यामुळे आता या भेटीनंतर एकनाथ खडसेंचा राज्यातला भाजपच्या प्रवेशाचा मार्ग सुकर होणार का किंवा अधिक जलद गतीने ही प्रक्रिया पूर्ण होणार का हे पाहावं लागेल। जळगाव परिसरात खडसे आणि त्यांच्या कुटुंबियांचं प्राबल्य आहे आणि रक्षा खडसे यांनी विजयाची हॅट्रिक साधली आहे। रक्षा खडसेंना मंत्रिपदाचाही मान मिळालेला आहे आणि रक्षा खडसेंनी आपल्या मंत्रिपदाची जबाबदारी स्वीकारल्यानंतर आपले सासरे एकनाथ खडसे यांच्या समवेत त्यांनी गृहमंत्री अमित शहांची भेट घेतली आहे। आता या भेटीनंतर खडसेंचा प्रवेश सुद्धा भाजपमधला राज्यामध्ये लवकरच पूर्ण होतो का, पार पाडला जातो का हे पाहावं लागेल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।